छगन भुजबळ मात्र आता फायर मोडमुळे फुल दिसत आहे। सभागृहात बंधने आली तर रस्ता तो मेरा है ना, त्यांना असं का म्हटलं? कारण की त्यांच्यावर जर कोणती अडचण आली तर ते स्वतः दुसरा पक्ष निर्माण करणार का त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार, नेमकं काय प्रकार आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया। छगन भुजबळ आता डायरेक्ट एनसीपी अध्यक्ष अजित पवार यांना रडारवर घेत आहेत। त्यांना इशारा 2-3 वेळेस दिलेलाच आहे आणि आज पण त्यांना तसंच केलेलं आहे। तसेच ओबीसी एल्गार पुकारण्याचा निर्धार सुद्धा करणार आहे। राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात राज्यभरात रान पेटवल्याचे संकेत दिलेले आहेत। माझ्या मनात अवहेलनेचे शक्य डाचत आहे, त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकरणी प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही तर उद्या समाजाचे प्रश्न उपस्थित झाले तर त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार याचा आहे। मंत्रिपद द्यायचे नव्हते तर निवडणुकीला का उभे केलेत, असा सवाल त्यांना या प्रकरणी अप्रत्यक्षपणे थेट अजित पवार यांना केलेला आहे। छगन भुजबळ आपल्या समर्थकांच्या बुधवारी नाशिकच्या येवल्यात मेळावा झाला। याच मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्या सोबत आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल। हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल, त्यात मी कोणताही दबावाला बळी पडणार नाही। जिथे आपले प्रश्न असतील तिथे आपण एकजुटीने राहू। मी कायम तुमच्या सोबत असेल, हिम्मत ठेवा, वाट पहा, तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा। कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल। मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी पराकाष्ठा केली, सुनील तटकरेंनीही केली। एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला होता। ते सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते। हे चुकीचे आहे, असे करू नका असे ते म्हणाले, पण शेवटी मला घेतलेच नाही। आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असे काही नाही। कोणत्याही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात काही अर्थ नाही। प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तो त्या पक्षातील निर्णय घेत असतो, असे सांगत भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना निशाणा साधलेला आहे। विचारपूर्वक पाऊल उचलणार, साथ द्या। भुजबळ पुढे म्हणाले की हा माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार हा खरा प्रश्न आहे। मंत्रिपदे किती वेळा आली आणि किती वेळा गेली, विरोधी पक्षातही बसावे लागले पण त्याचे दुःख नाही। ओबीसींनी महायुती सरकार आणले, मग असे का, या मागचा हेतू काय आहे असा प्रश्न आहे। मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू, पण थेट अवहेलना करण्याचे शल्य मनात डाचत आहे। घाईघाईतच प्रश्न सुटत नाहीत, विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल। याच वेळी मला तुमची साथ हवी। लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, शक्ती एकवटण्यासाठी निदर्शने सुरू राहतील। संयमाने सगळे करावे लागेल। जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार। मंत्रिपदावर नसलो तरी मी रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार। कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही। मी तुमच्या सोबत राहणार आहे। अनेक राज्यातील, देशातील लोक आपल्या सोबत आहेत। हिम्मत ठेवा, वाट पहा, पुढे आणखी काय संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल असे नमूद करत भुजबळांनी यावेळी स्वपक्षालाच आव्हान देण्याचे संकेत दिलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले, पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे। परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत असे म्हणत छगन भुजबळ यांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिलेला आहे। मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी। मला सध्या गावागावातून, जिल्ह्यातून फोन येत आहेत, भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत। हे खरे आहे। मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे। मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल। तिथे कितीही बंधने आले तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत। यावेळी त्यांनी मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौड़ आएगा, मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी अशी
शायरी म्हणत आपल्या भविष्यासाठी वाटचालीचे संकेत दिलेले आहेत. छगन भुजबळ म्हणाले, आमदार होणे किंवा मंत्री होणे हे माझे काम नाही. मला मंत्रिपदाची हवा असती तर मी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबरला इकडे आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण त्याचा कुठेही उल्लेख केला नाही, कारण मला तसे सारखे फोन येत होते. त्यानंतर 2.5 महिन्यांनीच मी राजीनामा दिल्याचे उघड केले होते. माझ्या विरोधात आरोच्च बोलण्यात आले तेव्हा मी ती गोष्ट उघड केली. आता प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत, पण कुणीही दुःखात राहण्याचे कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुदी खुद नजदीक आती है मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर, असे ते उपस्थितांचे मनोबल वाढवताना म्हणाले. मनोज जरांगेवर त्यांनी पुढे निशाणा साधलेला आहे. छगन भुजबळ यांनी याच वेळी मनोज जरांगे व मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 10% आरक्षण देशभरातील इतर राज्यातील आंदोलने शमली होती, पण मराठा समाज हा EWS समोर 8.5% आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. हे माझे नव्हे तर त्यांचेच म्हणणे आहे. मी मार्ग काढण्यास तयार आहे, पण तुमच्याशी चर्चा करणार नाही. आपण कुणीही मराठी विरोधी नाहीत, पण आपल्यावरच कुरघोडी करण्याचा जो कोणी प्रयत्न करत आहे त्यांना विरोध करणे हे तुमचे व माझे काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांचे घरे जाळा, शिक्षण संस्था जाळा, या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडले आणि मी त्या संकटात उभा राहिलो तेव्हा जनता नव्हे तर नेतेही घाबरले होते, पण त्यावेळी हा छगन भुजबळ एकटा उभा टाकला होता. पुढे छगन भुजबळ म्हणाले, आपण सर्वजण एकजूट चालू. ओबीसी मंडळी एकजूट झाली, त्यामुळे एक हे ओबीसी एक हे तो सेफ हे आपल्याला अशाही पद्धतीने समजले. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी आरक्षण मिळाले तेव्हा त्या 250 जाती होत्या. आता हा आकडा 375 गेला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आपली माणसे राजकारणात अजूनही कच्ची आहेत. जे निवडून येतात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचे काही चुकत आहे असे मी म्हणणार नाही, पण माझ्याही मतदारसंघात एक सलाईन लावलेला महाशय आला होता. माझे काय होणार हे मला माहिती नाही, पण या माणसाला पाडा म्हणजे पाडा असे तो मानला होता. त्यामुळे माझी 60 ते 70 हजार मते कमी झाली. हिंदू मुस्लिम या सर्वांची मते कमी झाली. दलित ओबीसी गुजराती आदी सर्वच समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले असे ते म्हणाले. तर अशा प्रकारे छगन भुजबळ हे थेट अजित पवार यांनाच इशारा देत आहेत. आणि खरं बघायला गेलं तर ते मराठा विरोधी एकटेच उभे राहिले होते त्यावेळेस आणि नेते सुद्धा हातबल झाले होते. नेते सुद्धा बाहेर येण्यास थर कापत होते. तेव्हा मात्र हा उमेदवार, हा नेता रस्त्यावर खुलेआम एकटाच ओबीसी मेळावे घेत होता. त्यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी मेळावे अनेक झाले आणि त्यांना कुठेही न डगमगता थेट आपली बाजू मांडली. आणि ते आता सुद्धा थेट आपले एनसीपी अध्यक्ष अजित पवार यांना थेट रडारवर घेत आहेत आणि त्यांना पण कुठेही न घाबरता डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करत आहेत. नेमकं आता ते स्वतःचा पक्ष काढणार का दुसऱ्या पक्षात जाणार हे बघणे महत्वाचं ठरणार आहे. तर बघत राहा राष्ट्रीय टीव्ही चॅनल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.